नमस्कार, अभिरस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण वाम मच्छीचे कालवण करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथे मी वाम घेतलेली आहे, ही स्वच्छ साफ करून घेतलेली आहे। वाटण्यासाठी आपण साहित्य बघूया। 2 मोठे कांदे मी उभे कापून भाजून घेतलेले आहेत। अर्धा वाटी खोबरं मी भाजून घेतलेले आहे। 10-12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, कढीपत्ता, लाल तिखट, हळद, धना पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ। वाम मच्छी मॅरिनेट करून घेऊया। हळद, लाल तिखट हे सर्व मच्छीला लावून घेऊया। मच्छीला मसाला लावून झालेल्या अर्धा तासासाठी आपण असंच ठेवूया। मसाल्याचं वाटण करून घेऊया। वाटण करून झालेलं आहे। वर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकलेले आहे। फोडणी देऊन घेऊया। कढीपत्ता, लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे, गरम मसाला, धना पावडर हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। हे वाटण केलेलं होतं त्याच्यामध्ये टाकून घेऊया। हे वाटण तेलात फ्राय करून घेऊया। तेलात वाटण फ्राय करून झालेलं आहे। आपण वाम मच्छी टाकून घेऊया। मसाल्यामध्ये वाम मच्छी मिक्स करून झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया। मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। तुम्हाला ज्या प्रमाणात रस्सा हवे आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी ॲड करू शकता। सर्व आपण मिक्स करून घेऊया। आणि कालवणाला आणून घेऊया। मध्ये आपण मीठ टाकूया। मच्छी मॅरिनेट करताना आपण मीठ टाकलं होतं, त्या अंदाजानेच टाकायचं आहे। वरतून थोडी कोथिंबीर टाकूया। कालवणाला उकळी आलेली आहे आणि वाम मच्छी पण शिजलेली आहे। अशा पद्धतीने वाम मच्छीचे कालवण तयार झालेले आहे। अशा पद्धतीने वाम मच्छीचे कालवण तयार झालेले आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिरस किचनला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा।